नमस्कार, शिवराज न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। जर तुम्ही नवीन असाल तर आज आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत। इचलकरंजी रेल्वे प्रकल्प रखडल्याने कृती समितीचा तीव्र निषेध, जन आंदोलनाचे रणशिंग फुंकले। देशातील प्रमुख वस्त्रोद्योग केंद्र म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजी शहराला थेट रेल्वे मार्गिकेने जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांच्या मध्ये आणि रेल्वे कृती समितीमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। मंजुरी मिळूनही इचलकरंजी रेल्वे प्रकल्प रखडल्याने रेल्वे कृती समितीने प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध केला। या अन्यायाविरोधात आता कृती समितीने थेट जनतेच्या दरबारात जाण्याचा निर्णय घेतला असून जन आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे, ज्यामुळे इचलकरंजी रेल्वेचा मुद्दा पुन्हा एकदा कमालीचा तापला आहे। इचलकरंजी शहराचा थेट व्यापार संपूर्ण देशाशी जोडलेला आहे। येथील सूत आणि कापडाची दररोज मोठ्या प्रमाणात देशभर आवकजावक होत असते। केवळ 8 किलोमीटरची रेल्वे मार्गिका मिळणे ही जीवनवाहिनी ठरणार आहे। मात्र हा प्रकल्प रखडल्यामुळे येथील व्यापारी आणि नागरिकांना अकार्यक्षम रस्ते वाहतुकीवर दरवर्षी प्रचंड आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे। अखेर जो इचलकरंजीत रेल्वे आणणार नाही त्याला आमदार खासदार म्हणून निवडून देणार नाही असा इशारा पत्रकार बैठकीत देण्यात आला। यावेळी रेल्वे कृती समितीचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते। बघत राहा फक्त शिवराज न्यूज। आज इचलकरंजीत तुम्हाला बोलवल्याचं कारण, काल इचलकरंजीच्या रेल्वे लाईन रद्द झाली असं ऐकायला वाचण्यात आलं आणि कालपासून आमचं मन अस्वस्थ झालं की इचलकरंजीत रेल्वे येथली रद्द कशी काय होऊ शकते। इचलकरंजीत 8 किलोमीटरचा रेल्वे लाईन सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असताना मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मंजूर झालेला 8 किलोमीटरचा रेल्वे लाईन इथल्या इचलकरंजीच्या आमदारांनी आणि इचलकरंजीच्या खासदारांनी रद्द केला। त्यांच्याच नेत्यांनी मोदी साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या रेल्वे मंत्र्याने रेल्वे लाईन मंजूर केली। 10-12 कोटी रुपये ते खात्यावर पाठवले आणि त्याच पक्षाचे आमदार आणि त्याच पक्षाच्या मतावर निवडून आलेले खासदार परवा दिवशी पुण्यामध्ये रेल्वे बोर्डाच्या मीटिंगमध्ये खासदार हसण्यावर घालवतात आणि इचलकरंजीच्या रेल्वे लाईनचा प्रश्न धसाला लावत नाहीत। त्या मीटिंगमध्ये मी मुख्यमंत्र्यांकडे 100 कोटी रुपये ट्रान्सफर करायला लावतो असं म्हणत नाहीत आणि इचलकरंजीचा रेल्वे लाईन रद्द करण्यात हसत हसत मूकसंमती दिल्याचा प्रकार खासदारांनी त्या ठिकाणी केलेला आहे। आणि म्हणून त्या खासदारांचा आणि इचलकरंजीचा आमदार रेल्वेला आडवा पाय मारतोय हे जग जाहीर आहे। ह्या दोघांचाही निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत। आणि म्हणून जोपर्यंत इचलकरंजीला रेल्वे येत नाही तोपर्यंत इचलकरंजीच्या जनतेचं जनजागृती करणार आणि इचलकरंजीला रेल्वे न आणणाऱ्या खासदारला इचलकरंजीत मतं मागायचा अधिकार नाही आणि इचलकरंजीत रेल्वे न आणणारा आमदार इचलकरंजीत मतं मागायचा अधिकार नाही अशी जनजागृती आम्ही इचलकरंजीत करणार आणि या दोघांनाही इचलकरंजीत रेल्वे आणायला लावल्याशिवाय भाग पडल्याशिवाय राहणार नाही ही अशी भूमिका आम्ही इचलकरंजीत घेतलेली आहे। आणि त्याच्यात उद्याच्या काळात 1 महिनाभर आम्ही इचलकरंजीतल्या सामाजिक संघटना, इचलकरंजीचं बार असोसिएशन, इचलकरंजीचं व्यापारी असोसिएशन, इचलकरंजीचे सूत व्यापारी, इचलकरंजीचे राजकीय पक्ष, सगळेच राजकीय पक्ष, त्या सगळ्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना आम्ही भेटणार आहे आणि इचलकरंजीत रेल्वे आणण्यासाठी तुम्ही जनजागृती करा आणि रस्त्यावर या आणि इचलकरंजीला सगळ्यांना मिळून या इचलकरंजीला रेल्वे आणूया असं आम्ही त्यांना विनंती करणार आहे। आणि इचलकरंजीत रेल्वे आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। इचलकरंजीचा विरोधी पक्ष गावात हाय का नाही हेच मला समजणं झालंय, कारण काल इचलकरंजीत आमदार खासदारांनी रेल्वे रद्द करायचा डाव आखल्यानंतर इचलकरंजीचा विरोधी पक्ष तुटून पडला पाहिजे होता, पण विरोधी पक्ष सगळे शांत आहेत। म्हणून आज आम्हाला तुम्हाला बोलवून घेऊन आमची भूमिका मांडावी लागली आणि उद्याच्या काळात इचलकरंजी जनजागृती करणार हे सांगावं लागलं आणि उद्याच्या काळात या रेल्वेसाठी तुम्ही हे याच्यात सहभागी व्हावं एवढी तुम्हाला मी या ठिकाणी विनंती करतो।